नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या ही काव्याला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतच असते की तू डिवोर्स घे. तर दुसरीकडे आता मालिनी ही नंदिनीला सांगते की उद्या आपल्या घरी वास्तुशांतीची पूजा आहे आणि या पूजेसाठी आपले जे नेहमीचे गुरुजी आहेत ते येणार आहेत आणि ते गुरुजी हे खूपच जास्त ज्ञानी आहेत. आपल्या घरातल्या सगळ्यांच्या पत्रिका वगैरे त्यांनीच बनवल्या आहेत. त्यांना उद्या तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, त्यामुळे तुमच्या हातून गणेश पूजन करून घ्यायचं असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही छान तयार वगैरे व्हा. पण आता ह्या ठिकाणी रम्याने एक अशी चूक केलेली असते की ज्यामुळे काव्या आणखीन जास्त चिडते आणि त्यानंतर गुरुजी हे चिडतात आणि संपूर्ण पूजेचा विस्का होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. पण आता नंदिनी काय करणार आणि कशा पद्धतीने सावरून वगैरे काही घेणार का, हे सगळं तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. पण नेमकं असं काय घडलं असेल मित्रांनो की ज्यामुळे गुरुजी एवढे चिडले असतील आणि काव्याने काय असं केलं असेल रम्यामुळे की घरातल्या सगळ्यांनाच आता भीती वाटायला लागते की गुरुजी नक्की आता काय करतील. नेमकं काय घडलं आजच्या एपिसोडमध्ये हे जाणून घेण्यासाठी तर आपल्याला आजचा एपिसोडच पाहावा लागेल. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट भागाला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आता काव्या ही जीवाने तिच्यासाठी जी कविता लिहिलेली असते ती ऐकत असते. आता कविता ऐकत असताना काव्या खूप भावूक झालेली असते, कारण त्यामध्ये जीवा तिला प्रेमाचं सगळं सांगत असतो. इतक्यात त्या ठिकाणी रम्या येते आणि तिला हाक मारते, काव्या. त्याबरोबर काव्या पटकन उठून उभी राहते आणि ती घाबरलेली असते. ती रम्याला म्हणत असते, हे बघ रम्या, तू आत्ता जे काही ऐकलं असशील ते सगळं. त्याबरोबर रम्या तिला हाताने थांबायला सांगते. काव्या गप्प उभी राहते. त्याबरोबर रम्या तिच्या कानात जे एअरकॉर्ड असतात ते काढत म्हणते, सॉरी अगं, माझ्या कानामध्ये ब्लूटूथ होतं, त्यामुळे तू काय बोलतेयस काय नाही मला काही ऐकूच येत नव्हतं. बरं सोड ना, तू काय सांगत होतीस मला, बोल. त्याबरोबर काव्या काही बोलत नसते. तर रम्या म्हणते, बरं असू दे, ते सगळं सोड. हे बघ, मी तुझ्यासाठी ना जेवण घेऊन आली. काय गं काव्या, अशी उपाशी कशाला राहतेस, थोडंसं तरी खाऊन घे ना, हे घे. त्याबरोबर लगेचच आता काव्याला रम्याचा राग येतो आणि ती तिला म्हणत असते, खरंच खरंच अशी तुझी इच्छा आहे की मी जेवावं म्हणून रम्या. त्याबरोबर रम्या म्हणत असते, हो का नाही. त्याबरोबर काव्या म्हणते, जर तुला खरंच असं मनापासून वाटत असेल ना की मी काहीतरी खाऊन घ्यावं किंवा जेवावं, तर तू, तुझी आई वसुहत्या आणि मंजू आत्या जरा गप्प बसत जा. त्याबरोबर आता लगेचच रम्या म्हणायला लागते, हे बघ, मी माझ्याबद्दल सांगू शकते, पण आईबद्दल आणि मंजू मावशीबद्दल मी काय सांगणार. आणि मी तर नेहमी तुझ्याच सपोर्टमध्ये बोलत असते ना, नेहमी तुझ्याच बाजूने मी बोलत असते, मग तरीसुद्धा. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते, मला त्याची. त्याबरोबर रम्या म्हणते, माहिती आहे मला की तुला कोणाच्याही सपोर्टची वगैरे काहीच गरज नाही आहे. पण अगं काव्या, सगळ्यांवरतीच ही अशी चिडचिड करून, सगळ्यांशीच असा वाद घालून कसं काय चालेल. जर तू सतत सगळ्यांवर चिडचिड करत राहिलीस ना तर कोणीच तुला व्हॅल्यू देणार नाही. सगळ्यांना असंच वाटेल की तू फक्त आणि फक्त एक कंप्लेंट बॉक्स आहेस, जी सतत चिडचिड करत असतेस, आरडाओरडा करत असतेस, बस इतकंच. म्हणून सांगते, ह्या अशा वेळेस ज्यावेळेस तुला कोणी सिरियस घेणार नाही, त्यावेळेस कोणीतरी तुझ्या बाजूने तुझ्या हक्कासाठी बोलणारं हवं ना, म्हणून त्यावेळेस तुझ्यासोबत मी असेन. हे बघ, हवं तर तू मला स्वतःची मोठी बहीण समज. तुझ्या मनात जे येईल ना ते सगळं तू माझ्याशी बोलू शकतेस. अगं, तू तुझं मन माझ्याशी मोकळं करू शकतेस. त्यावर काव्या म्हणत असते, मला कोणाचीही गरज नाही आहे. मला जे हवं आहे मी तेच करते आणि तसंच वागते. मला स्वतःला सांभाळायला मी समर्थ आहे. त्यामुळे लक्षात ठेव, मला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही आहे. तू सांगतेस म्हणून मी वाईट वागते असं समजू नकोस. मला जे हवं आहे मी तेच करणार. त्याबरोबर रम्या म्हणते, हो ठीक आहे काव्या, तुला जे हवं आहे तू तेच कर.
मग आता तुझं आणि पार्थचं हे जे काही लग्न तुझ्यावर लादलं जातं आहे ते तू एक्सेप्ट करणार आहेस? त्यावर काव्या म्हणते, मी का एक्सेप्ट करू? माझं पार्थवर प्रेम नाही आहे, त्यामुळे हे लग्न मी स्वीकारत नाही. आईची तब्येत खराब आहे म्हणून मी सध्या शांत आहे. एकदा की तिला बरं वाटलं की मी आमच्याबद्दल सगळं काही सगळ्यांना सांगणार आहे. त्यावर रम्या म्हणते, आमच्याबद्दल म्हणजे? त्यावर काव्या लगेचच म्हणते, म्हणजे माझ्याबद्दल आणि पार्थबद्दल. आम्ही वेगळे होणार. त्याबरोबर रम्या म्हणते, हो घेस तू डिवोर्स. अगं तसंही आताही 21वी सदी आहे. आजच्या काळामध्ये डिवोर्स वगैरे घेणं इतकं अवघड नाही आहे. लोकांचं काय, लोक 2 दिवस बोलतील, 2 दिवस चर्चा करतील आणि पुढे जाऊन गप्प बसतील. तसंही तू स्वतः एक इंडिपेंडंट मुलगी आहेस, त्यामुळे तुझे निर्णय घेण्याचा तुला पूर्ण हक्क आहे. आणि खरं बोलू का काव्या, तू असंच तुझ्या मनात येईल ते माझ्याशी बोलत जा. आज कसं मन मोकळं केलंस तसं करत जा गं, म्हणजे जरा तुलाही बरं वाटेल. बरं ते सगळं सोड, हे घे जरा काहीतरी खाऊन घे. बरं आत्ता भूक नाही आहे का तुला? मी इथे हे बघ ताट ठेवून जाते, तुला भूक लागली की तू खा. असं म्हणून रम्या तिकडे ताट ठेवते आणि लगेचच निघून जात असते. आता ती जात असताना मुद्दामून मनातल्या मनात म्हणत असते की काव्या, मला माहीत आहे इतक्या लवकर तुझा माझ्यावरती विश्वास नाहीच पटणार, पण मी सुद्धा रम्य आहे. मी तुझा विश्वास हळूहळू मिळवत राहणारच. एकदा का तू माझ्या मुठीत आलीस की त्यानंतर मला जे हवं तेच तू करशील. मी जसं सांगेन तसंच तू वागशील. तर दुसरीकडे आता नंदिनी कसला तरी गहन विचार करत असते. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी येते आणि नंदिनीला विचारत असते, काय गं नंदिनी, कसला एवढा गहन विचार करतेस? त्याबरोबर नंदिनी काहीच सासूला न सांगता म्हणायला लागते, ते मी उद्या ब्रेकफास्टला काय करायचं आहे ना याचाच विचार करत होते आई, बस बाकी काही नाही. त्याबरोबर लगेच मालिनी तिला म्हणायला लागते, अच्छा उद्या खायला करायचं काय? हा ना खरं तर बायकांच्या आयुष्यातला जागतिक लेवलचा प्रश्न झालेला आहे. काय वाटतं तुला? त्याबरोबर नंदिनीसुद्धा हसते. त्यावर मालिनी तिला म्हणत असते, बरं ऐक ना, उद्याचं लक्षात आहे ना तुझ्या? त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, हो आई, उद्या आपल्या घरामध्ये गृहशांतीची पूजा आहे ना? त्यावर मालिनी म्हणते, हो, आणि उद्याच्या पूजेसाठी आपले नेहमीचे गुरुजी म्हणजेच गुरुजी धर्म अधिकारीसुद्धा येणार आहेत. खरंच सांगते, हे गुरुजी ना हे खूप ज्ञानी आहेत. आजपर्यंत आपल्या घरात यांनी जे जे सांगितलं आहे ना ते सगळं खरं ठरलं आहे. अगं बिझनेसच्या बाबतीतसुद्धा यांना काही काही सल्ले त्या गुरुजींनी दिले आणि ते यांनी अगदी मनापासून ऐकलेसुद्धा आणि आपल्या बिझनेसची अगदी छान उत्तम पद्धतीने भरभराट झाली. पण ते ना थोडे रागीट आहेत. त्यांना काही असं चुकीचं केलेलं आवडत नाही. पण जर सगळं व्यवस्थित त्यांच्या मनाप्रमाणे केलं ना तर ते आशीर्वादसुद्धा भरभरून देत असतात. तर उद्या तुमच्या हातून त्यांनी गणेश पूजन करून घ्यायचं आहे असं सांगितलं आहे, कारण त्यांना तुम्हा दोघींनासुद्धा आशीर्वाद द्यायचा आहे. त्यामुळे उद्या छान तयार हो नंदिनी, आणि काव्यालासुद्धा सांग, करशील ना? त्यावर नंदिनी म्हणते, हो चालेल, मी सांगते तिला. त्याबरोबर आता पुढे मालिनी सांगत असते की आपल्याकडे पत्रिका वगैरेसुद्धा जेवढ्यांच्या आहेत ना ते सगळं काही त्यांनीच बनवून दिलं आहे. ते गुरुजी खरंच खूप उत्तम आहेत. त्यावर नंदिनी म्हणते, अच्छा. त्याबरोबर मालिनी ही तिला सांगत असते की उद्या सगळं व्यवस्थित व्हायला हवं. त्यावर नंदिनी म्हणत असते की हो, होईल आई सगळं व्यवस्थित. बरं मी ना तुमच्यासाठी सब्जा भिजत टाकलाय. त्यावर मालिनी विचार करते, सब्जा? त्यावर ती म्हणत असते, हो, तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो ना म्हणून सब्जा. तुम्ही ते पाणी जर प्यायलात ना तर तुम्हाला उष्णतेचा त्रास खूप कमी होईल. त्यावर मालिनी म्हणत असते, खरं सांगू नंदिनी तुला, जर आज मला मुलगी असती ना तर माझी मुलगी तुझ्यासारखीच असली असती. त्यावर नंदिनी हसते. तर मालिनी ही तिला सांगत असते, कायम अशीच राहा बघ. त्यावर नंदिनी ही तिला म्हणत असते की आई, अहो तुम्ही घरात आहात म्हणून आम्हाला किती आधार वाटतो तुम्हाला माहीत नाही. तुमच्यामुळे या घरात राहावं असं वाटतं. कायम आपण अशाच राहू. तुम्ही ना कधी टिपिकल सासूसारख्या वागत नाही हो. त्याबरोबर मालिनी म्हणत असते, मी खरं सांगू का मला काय वाटतं? कुठल्याच सासूने सुनेला त्रास देऊ नये. सासूने सुनेबरोबर मुलीसारखं राहावं आणि मुलीने सुद्धा सासूला आई म्हणून एक्सेप्ट करावं. तर दुसरीकडे आता रम्याची आई म्हणजेच वसुहत्या ही तयार होत असते आणि कशाला करायची वास्तुशांत वगैरे, काय गरज, नुसता उगाचच्या उगाच उकाडा, फॅनसुद्धा लावता येत नाही तिथे. अरे कशी होणार पूजा वगैरे, तिची चिडचिड सुरू असते. इतक्यात त्या ठिकाणी रम्या येते. आता रम्या ही आईची अशी चिडचिड बघते आणि तिला म्हणत असते, काय गाई तू, जरा खुश हो ना. त्याबरोबर आता ती म्हणत असते, हो खुश हो, कशासाठी खुश होते कारणसुद्धा सांग.
का काय झालंय? रम्या उगाचच्या उगाच खुश कसं होणार? नंदिनी घर सोडून जाते की काव्या घटस्फोट घेते? त्याबरोबर आता रम्या म्हणत असते, नाही सध्या तरी असं काहीच होत नाही आहे, पण हां दुसरं कारण शक्य होऊ शकतं. त्यावर आता तिला वसवत्या बघायला लागते. तर रम्या ही म्हणत असते, रम्या शितोळेची जादू आता सगळ्यांसमोर हजर करते. असं म्हणत ती काव्याचं मंगळसूत्र काढते आणि वसवत्याला दाखवते. त्यावर आता वसवत्या विचार करते की हे मंगळसूत्र कोणाचं आहे. त्यावर रम्या तिला सांगत असते, अगं आई असं काय करतेस, ओळख ना कोणाचं आहे. त्यावर वसवत्या ते मंगळसूत्र हातात घेते आणि व्यवस्थित बघते आणि म्हणत असते, काव्याचं मंगळसूत्र. अरे वा 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 रम्या, काय हुशार आहेस तू. बरं मला सांग, हे मंगळसूत्र तू नक्की मिळवलंस कसं, काय केलंस? त्याबरोबर ती सांगायला लागते की अगं मी काय केलं आई, म्हणजे काव्याने मंगळसूत्र काढून ठेवलं होतं आणि ती आवरायला गेली होती. त्यावेळेस मी तिकडे गेले आणि मी हे मंगळसूत्र चोरलं. आता त्यावेळेचा पूर्ण प्रसंग रम्याला आठवलेला असतो आणि मग रम्या ही खूपच जास्त खुश होऊन जाते. त्याबरोबर आता मात्र वसवत्यासुद्धा 2 मिनिटांसाठी खुश होते आणि मग तिच्या लक्षात येतं की याचा काय उपयोग. मग ती म्हणायला लागते अगं मंगळसूत्र चोरून तू असं काय मिळवलंस. विक्रमकडे कशाचीही कमी नाही आहे. त्याच्या सुनेचं एक मंगळसूत्र हरवलं तर तो ताबडतोब तिला दुसरं आणून देईल. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, आजच्या पूजेला आपण ह्या मंगळसूत्र हरवण्याचीच तर फोडणी द्यायची. अगं म्हणजे बघ, आज पूजेसाठी आपल्या घरी एरियातल्या सुद्धा काही बायका आलेल्या असतील. तू त्यांच्यासमोर मुद्दामून तिला विचार की काय गं तू मंगळसूत्र घातलं नाहीस काव्या. त्यावरती काव्या तुला सांगेल काहीतरी खोटं, मंगळसूत्र विसरले वगैरे. मग तू तिला बोल की जाऊन मंगळसूत्र घालून ये, आज तुला पूजेला बसायचं आहे. आणि मग काय, ज्यावेळेस ती मंगळसूत्र घालायला जाईल त्यावेळेस तिला कळेल की मंगळसूत्र हरवलं आहे आणि खरं कारण सगळ्यांच्या समोर बाहेर येईल. मग तू मुद्दामून त्या काव्याला विचार की अगं मंगळसूत्र हरवलं आहे की तू लपवून ठेवलं आहेस. मग बघ ती काव्या कशी 100 बारांसारखी फुटायला लागते, ते धडधड धडधड. आणि मग बघ कसा होतो या पूजेचा विचका. आता हे सगळं ऐकून वसवत्याला सुद्धा रम्याची आयडिया खूप भारी वाटलेली असते, आवडलेली असते. त्याबरोबर ती तिला सांगते, ठीक आहे मी हे सगळं असंच करते. तर रम्या तिला म्हणत असते की त्या काव्याला मैदानात अशी खेच आई, मग बघ काय मजा येते ते, तीच सगळं आपोआप करेल. कसा असा भडका उडतो ते बघच तू पूजेमध्ये. त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणते, बरं बरं ठीक आहे बाळा, पण तू आता एक काम कर, हे मंगळसूत्र सर्वात अगोदर अशा एखाद्या ठिकाणी लपवून टाक की कोणालाही संशयही येता कामा नये की हे सगळं आपण केलं असेल. आणि त्यानंतर पटकन तयार हो आणि खाली ये. त्यावर रम्या म्हणत असते, आई तू फक्त बघच मी काय करते ते, कोणावर माझ्यावरती संशयसुद्धा येणार नाही अशा ठिकाणी मी हे मंगळसूत्र लपवते. त्याबरोबर लगेच वसवत्या तिला म्हणते, लवकर कर. आणि ती तिकडनं आता निघून गेलेली असते. आता मात्र मंगळसूत्र लपवायचं कुठे हा खूप मोठा प्रश्न रम्यासमोर आलेला असतो. मग ती मंगळसूत्र लपवण्याकरता जागा शोधत असते, पण तिला कुठेच मंगळसूत्र सेफ वाटत नसतं. मग रम्याला तिथे शोपीस म्हणून एक कुंडी ठेवलेली असते बेड बाजूला, ती दिसते. मग रम्या त्या कुंडीतलं ते झाड काढते आणि त्यामध्ये लगेचच ती मंगळसूत्र लपवून टाकते. तर दुसरीकडे आता घरात पूजेची छान तयारी सुरू झालेली असते. सगळे व्यवस्थित मिळून पूजेची तयारी करत असतात. घरातलं वातावरण हे अगदी मंगलमयी आणि प्रसन्न असतं. इतक्यात त्या ठिकाणी रम्या तयार होऊन आलेली असते. रम्या खूप छान दिसत असते. मालिनी कौतुक करत म्हणते, वा रम्या खरंच छान दिसतेस. त्याबरोबर आता वसवत्या चिनू आणि मनूला म्हणत असतात की तुम्ही रम्याताईचाच आदर्श घ्या, तिच्यासारख्या छान तयार होत जा सणावाराला. त्याबरोबर लगेचच आता मालिनी म्हणत असते, असं का म्हणताय वसुताई, अहो त्या दोघीसुद्धा सुंदर दिसतायतच की. त्याबरोबर पुढे आता लगेचच वसवत्या म्हणायला लागते की नाही गं, सुंदर दिसतायत, छान तयार झाल्या आहेत, पण आपल्या घरात आणखी 2 जणीसुद्धा आहेत ना, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्यायला नको म्हणून म्हटलं, बास बाकी काही नाही. त्याबरोबर मालिनीला काही आता वसवत्या बोललेलं आवडत नाही, पण तरीसुद्धा ती काही तिला बोलत नाही. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी प्रसादाचा शिरा घेऊन आलेली असते. आता लगेचच ती
मालिनीला सांगत असते, आई तुम्ही अगदी सांगितलं होता तशाच पद्धतीने मी शिरा बनवलाय. तर आता लगेचच वसुहत्या तिला तुळशीची पानं विचारणार असतेच इतक्यात नंदिनी म्हणते, आणि हो, तुळशीची पानंसुद्धा घातली आहेत बघा. त्याबरोबर लगेचच वसुहत्या तुळशीची पानं बघते आणि बघतच राहते की नंदिनीने एवढा परफेक्ट शिरा बनवला तरी कसा. त्याबरोबर आता मालिनी ही लगेचच चिनू मनूला म्हणत असते की चिनू मनू, वहिनीचा आदर्शसुद्धा डोळ्यासमोर ठेवा. तिने बघा फक्त सुंदर तयारच नाही झाली तर सुंदर तयार होऊन घरातली कामंसुद्धा आटोपली. असं असलं पाहिजे, फक्त तयार व्हायचं नसतं. त्याबरोबर मात्र आता रम्या ही मुद्दामून नंदिनीला म्हणत असते, वाव नंदिनी, खरंच तू खूप सुंदर दिसतेस, छान दिसतेस. त्याबरोबर नंदिनी ही तिला काहीच न बोलता फक्त स्मितहास्य करते. त्याबरोबर मुद्दामून आता वसुहत्या लगेचच नंदिनीला विचारायला लागते, नाही ते सगळं ठीक आहे, पण तुझी थोरली जाऊ कुठे आहे, ती अजून कशी आली नाही. त्याबरोबर नंदिनी म्हणायला लागते की थोड्या वेळात येईलच काव्या, म्हणजे आवरायला गेली आहे, ती आवरून येतच असेल. त्याबरोबर लगेचच आता इकडे वसुहत्या म्हणत असते की जरा व्यवस्थित तयार होऊन यायला सांग तिला. नाही नाहीतर काय आहे, कल्पना आणि काव्या याच्यातला फरकच कळणार नाही ना कोणाला. त्याबरोबर मात्र आता हे बोलणंसुद्धा मालिनीला आवडलेलं नसतं आणि मालिनी लगेचच वसुहत्याला म्हणत असते, ताई तुम्ही असं का बरं बोलताय तिला. त्याबरोबर आता पुढे ती काही बोलणार इतक्यात तिकडनं आवाज येतो, गुरुजी आले. त्याबरोबर सगळेच जण गुरुजींच्या स्वागतासाठी जायला लागतात आणि मग गुरुजी घरात येतात. आता गुरुजी आल्याबरोबर सगळेच जण गुरुजींचं स्वागत करतात, आदरातिथ्य करतात, आशीर्वाद वगैरे घेतात, पाया वगैरे पडतात. त्याबरोबर गुरुजी हे एक एक करून सगळ्यांना छान पद्धतीने आशीर्वाद देत असतात. मग नंदिनी त्या ठिकाणी गुळाचा खडा आणि पाणी घेऊन आलेली असते. गुरुजी पाणी. त्याबरोबर लगेचच गुरुजी पाणी घेतात, गुळाचा खडा घेतात आणि नंदिनीचं हे वागणं बघून गुरुजींना खूप आनंद झालेला असतो. गुरुजी हे विक्रमला म्हणत असतात, विक्रमा अगदी उत्तम मुलगी तुला सून म्हणून मिळालेली आहे. आजच्या काळात हे असं खूप कमी पाहायला मिळतं. आजच्या सुनांना पाण्याबरोबर गुळ का देतात याचं महत्त्वच माहीत नाही. खरंच खूप सुंदर, एवढी चांगली साडी, गळ्यात एवढे दागिने, हातात हिरवा चुडा, मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, असं वाटतंय साक्षात लक्ष्मीचाच वास आहे या मुलीच्या रूपाने तुमच्या घरामध्ये. कायम सुखी राहा, चांगला उत्तम संसार कर, तूही सुखी राहा आणि घरालाही सुखी कर वगैरे असा आशीर्वाद हे गुरुजी देत असतात. त्याबरोबर लगेचच आता पुढे मंजू आत्याचा नवरा म्हणायला लागतो, गुरुजी अहो ती तर सुखी राहीलच, पण तिच्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंबसुद्धा सुखी होईल. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात की हो हो, अगदी तसंच होईल. आजच्या काळात ही अशी साडी वगैरे नेसून खूप कमीच मुलगी दिसते, पण अशाच मुली खूप छान दिसतात. नाहीतर काय, आजकालच्या मुलींना हे मंगळसूत्र घालणं, साडी नेसणं म्हणजे फक्त आणि फक्त त्रास वाटतो. पण त्यांना काय माहीत, आपल्या ज्या जुन्या रीतीभाती आहेत, परंपरा आहेत, त्यामागे काही ना काहीतरी वेगळी शास्त्र आहेत. पण आत्ताच्या मुलींना हे कळतंय कुठे. आता गुरुजी एवढं सगळं नंदिनीबद्दल चांगलं बोलत असतात, पण मूर्ख काव्या आता बिना मंगळसूत्र घालताच खाली आलेली असते आणि हे बघून मात्र गुरुजी प्रचंड चिडलेले असतात आणि ते लगेचच आता बाबांना म्हणायला लागतात, हे बघण्यासाठी तू मला इथे बोलवलं होतंस का, ही आहे का तुझी थोरली सून. त्याबरोबर आता मात्र बाबांना काहीच बोलण्यासारखं राहिलेलं नसतं आणि ते गप्पच बसतात. तर आता गुरुजी हे लगेचच रागारागात काव्याकडे बघतात आणि काव्याला सांगत असतात की मंगळसूत्र म्हणजे लग्नासारख्या अतूट बंधनात आपण बांधले गेलोय याचा पुरावा असतो आणि तू तेच घातलं नाही आहेस. तुला काही वाटतंय का, कळतंय का तुला काही. त्याबरोबर आता रम्या म्हणत असते, बरोबर, एकदम बरोबर म्हणालात तुम्ही. लग्न म्हणजे बांधलं गेलेलं बंधन आणि मला कुठल्याही बंधनामध्ये अटकायला आवडत नाही. त्याबरोबर मात्र गुरुजींचा संताप हा आणखीन जास्त तीव्र झालेला असतो. त्यांना काव्याचा खूप प्रचंड राग आलेला असतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत जा मित्रांनो, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळत जाईल. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या जास्त
जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा अशाच पद्धतीने छान आनंद घेता येत राहील. आणि तुम्हाला काय वाटतं, आता मूर्ख काव्याने मंगळसूत्र न घालता खाली येण्याचा हा जो काही शहाणपणा केलेला आहे तो तिच्या अंगलट येईल का? आणि त्याचबरोबर रम्याने तिचं मंगळसूत्र चोरलं आहे हे काव्याला आणि नंदिनीला कळू शकेल का? आणि ज्या वेळेस काव्या नंदिनीला ही गोष्ट समजेल की काव्याचं मंगळसूत्र घरात कोणी दुसऱ्याने नाही तर रम्याने घेतलं आहे, त्यावेळेस काय होईल आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.